तर मित्रांनो, एक प्रश्न आहे. गाय पाळून शेतकरी खरंच श्रीमंत होऊ शकतो का? की दिवसभर गायींची सेवा करायची, चारा आणायचा, दूध काढायचा आणि महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरायचं नाही. जर तुम्ही गाय पालन सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण गाय पालनात पैसा नेमका कुठे आहे, नफा कसा वाढवायचा आणि शेतकरी श्रीमंत होण्यासाठी नेमकं काय करायला हवं, हे आपण आज सरळ आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. गाय पालन हा फक्त पारंपरिक व्यवसाय नाही. योग्य नियोजन केलं तर हा शेतकऱ्याला रोज उत्पन्न देणारा व्यवसाय बनू शकतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या. फक्त गायीची संख्या वाढून कोणी श्रीमंत होत नाही. समजा तुमच्याकडे 10 गायी असतील, पण त्याचं दूध कमी आहे. चारा बाहेरून महागात घ्यावा लागतो. जनावर वारंवार आजारी पडतात. दूध विकण्यासाठी चांगला बाजार नाही. तर 10 गायी असूनही तुमचा नफा कमी होऊ शकतो. याउलट एखाद्या शेतकऱ्याकडे 5 गायी असतील, पण चाऱ्याचं नियोजन चांगलं असेल, गायी निरोगी असतील, दूध उत्पादन चांगलं असेल आणि दुधाला योग्य बाजार मिळत असेल, तर त्याचा व्यवसाय जास्त फायदेशीर ठरू शकतो. म्हणून गाय पालनात पहिला नियम आहे, गायी वाढवण्याआधी नफा वाढवा. आता समजा तुमच्याकडे 5 दुभत्या गायी आहेत. प्रत्येक गाय सरासरी 8 लिटर दूध देत असेल, तर दिवसाला 40 लिटर दूध मिळेल. आता तुमच्या भागात दुधाचा दर समजा 40 रुपये असेल, तर दिवसाची विक्री 1600 रुपये होऊ शकते. महिन्याला ही उलाढाल साधारण 48,000 रुपयापर्यंत जाऊ शकते. पण इथेच अनेक लोक चूक करतात. 48,000 रुपये म्हणजे नफा नाही. यातून चारा, खुराक, औषध, पशुवैद्यकीय खर्च, वीज, पाणी, मजुरी आणि इतर खर्च वजा करावा लागतो. म्हणून गाय पालन सुरू करण्याआधी फक्त किती दूध मिळेल हा प्रश्न विचारू नका. किती खर्च होईल हा आणि खर्च वजा केल्यानंतर किती पैसे उरतील हा प्रश्न विचारा. गाय पालनात खर्च कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चारा. शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असेल आणि त्या जमिनीवर हिरवा चारा, कडबा किंवा इतर योग्य खाद्य तयार करता आलं, तर बाहेरून चारा खरेदी करण्याचा खर्च कमी होऊ शकतो. आणि व्यवसायात एक गोष्ट लक्षात ठेवा, उत्पन्न वाढवणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच खर्च कमी करणं महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायीचं आरोग्य. निरोगी गाय म्हणजे नियमित दूध उत्पादनाची शक्यता. गाय आजारी पडली तर दूध कमी होऊ शकतं आणि उपचाराचा खर्च वेगळा वाढतो. त्यामुळे वेळेवर लसीकरण, स्वच्छ गोठा, योग्य नियोजन, योग्य आहार आणि पशुवैद्यकीय सल्ला याकडे दुर्लक्ष करू नका. आता प्रश्न येतो, दूध कुठे विकायचं? दू- फक्त दूध काढलं म्हणजे व्यवसाय झाला नाही. तुमच्याकडे ग्राहक असणं गरजेचं आहे. डेअरीला दूध विकणं हा एक पर्याय आहे. पण तुमच्या परिसरात थेट ग्राहक मिळत असतील, तर नियमित ग्राहकाचं नेटवर्क तयार करणंही उपयोगी ठरू शकतं. कारण व्यवसायात उत्पादनाइतकंच मार्केट महत्त्वाचं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिशोब. दररोज किती दूध मिळालं, किती चारा लागला, किती खर्च झाला, किती दूध विकलं आणि पैसे पैसे किती मिळाले, हे सगळं लिहून ठेवा. महिन्याच्या शेवटी हिशोब केला की तुमची गाय खरंच नफा देत आहे की फक्त खर्च वाढवत आहे, हे स्पष्ट दिसेल. आता आपण मुख्य प्रश्नाकडे येऊया. शेतकरी व गाय पालन करून श्रीमंत कसा होऊ शकतो? सुरुवात मोठी करण्याची गरज नाही. तुमच्या परिस्थितीनुसार कमी गायीपासून सुरुवात करा. त्याचं व्यवस्थापन शिका. चाऱ्याचा खर्च नियंत्रित करा. दूध उत्पादनाकडे लक्ष द्या. जनावरांचं आरोग्य चांगलं ठेवा. दूध विक्रीसाठी चांगली बाजारपेठ तयार करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवसायातून मिळणारा नफा पुन्हा व्यवसायात गुंतवा. आज 5 गायी आहेत, तर उद्या लगेच 50 गायी करण्यापेक्षा आधी त्या 5 गायीचं गणित समजून घ्या. त्या 5 गायीमधून खरंच किती नफा मिळतो हे समजलं तर पुढचा निर्णय घेणं सोपं होईल. गाय पालनात श्रीमंती एका दिवसात येत नाही, पण योग्य नियोजन, मेहनत, चांगलं व्यवस्थापन आणि बाजारपेठ याचा योग्य वापर केला तर छोटा दुग्ध व्यवसाय हळूहळू मोठा करता येऊ शकतो. आणि मित्रांनो, तुम्हाला जर खरंच जाणून घ्यायचं असेल की 5 गायींचा पूर्ण व्यवसाय सुरू करण्यासाठी किती पैसा लागतो, गोठा, गाई, चारा आणि इतर खर्च किती येतो आणि महिन्याला प्रत्यक्षात किती नफा उरू शकतो, तर माझ्या चॅनलवर मी अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता. तर चला मित्रांनो, चॅनलला व्हिडिओ जर आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जय जवान, जय किसान.